एक इंग्लिशमधली प्रियानो म्हण मी ऐकली होती आणि त्याचं मराठीमध्ये असं त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्हाला लवकर जायचं आहे तर एकटे चाला. लवकर जायचं असेल तर एकटे चाला, आणि तुम्हाला खूप दूरवर जायचं असेल तर कसे चाला? दोघांबरोबर चाला. तुम्हाला लवकर जायचं आहे तर एकटेच चाला, घाई आहे तर लवकर तुम्हाला निघायचं आहे तर एकटेच चाला. पण खूप लांब जायचं असेल तर तुम्ही काय करा, जोडीदार घ्या आपल्याबरोबर कोणीतरी. मी सांगत होतो चर्चला येताना लवकर या, संदेशाची सुरुवात करण्याआधी. आपण 9:30 म्हणत आहोत, परंतु वेळ होतो आहे. कृपा करून घरातले आले नाही आले एकटे निघा, लवकर जायचं आपल्याला, आहे का नाही? तर आज थोडंसं त्यावरती प्रयत्न मी बोलत आहे, म्हणजे लवकर येण्याबद्दल नाही, तर आपली विश्वासणाऱ्यांची चाल कशी आहे, विश्वासणाऱ्यांची चाल ही कशी असली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला प्रयत्न ज्यावेळेला आपण प्रवासाला निघतो तर कुठल्या तरी वाहनाचा देखील आपण प्रयोग करत असतो, आणि मग ती खाजगी असू द्या आपली स्वतःची, किंवा मग सरकारी असू द्या, किंवा अजून कोणाची प्रायव्हेट असू द्या. पण ज्यावेळेला प्रयत्न आपण म्हणतो की नाही आता आपल्याला चालायला पाहिजे किंवा आपण चालत जाऊ, तर सध्याच्या काळामध्ये मला वाटतं चालणं म्हणजे माझं तरी कमी झालेलं आहे. बाकीच्यांचं माहीत नाही की बाजारामध्ये जर काही आणायचं आहे, जवळचंच दुकान आहे, तरी माणूस विचार करतो की बाबा लवकर आपल्याला घेऊन यायचं आहे तर गाडीचाच वापर करू, आणि मग ते अगदी जवळ जरी दुकान असलं तरी गाडी घेऊन माणूस जातो आणि पटकन येतो. तर चालण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा आता लांब पडत चाललेल्या आहेत, आणि मग त्यामध्ये वजनसुद्धा वाढायला लागलेलं आहे, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये गाडी किंवा कुठलं तरी वाहन त्या ठिकाणी वापरलं जात होतं. पण पूर्वीच्या काळचे लोक चालण्यामध्ये फार पटाईत होते. आणि काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर देखील प्रियानो एक डॉक्टरचं सजेशन वाचलं होतं, आणि त्याने सांगितलं की तुम्हाला जर जास्त वर्ष जगायचं असेल तर चालायला जास्त तुम्ही चालणं तुमचं जे आहे ते जास्त करा, दिवसभरामधून तुम्ही जास्त चालले पाहिजे. आणि मग मागे एकदा आपण या ठिकाणी एक फिल्म दाखवली होती, व्हिडिओ क्लिप दाखवली होती आरोग्याविषयी, बरेच वर्ष झाले मला वाटतं त्याला, की त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की दिवसभरातून कमीत कमी अर्धा तास कंटिन्यू चालत राहणं हे फार गरजेचं आहे. अर्धा तास तरी चालत राहणं गरजेचं आहे प्रत्येक माणसाला, स्त्री पुरुष असू द्या. आणि तिकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहील. आणि कारणसुद्धा त्यांनी सांगितलं की रक्तप्रवाह जो आहे चालण्यामुळं सर्व शरीरातलं रक्त फार जोरात उसळत असतं, किंवा अवयवांना सगळ्या त्या ठिकाणी रक्तपुरवठा होत असतो. सो चालणं फार महत्त्वाचं आहे. आज पवित्र शास्त्रातून विश्वासणाऱ्यांची चाल याबद्दल देखील प्रयत्न आपण पाहणार आहोत, कारण विश्वासणाऱ्यांची चाल देखील त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी प्रयत्न कारणीभूत राहणार आहे. जसं मगाशी मी म्हटलं, शारीरिकदृष्ट्या आता चालणं खूप कमी झालेलं आहे, तसं प्रयत्न आध्यात्मिकदृष्ट्या देखील आपली चाल कुठंतरी मंदावलेली आहे, कुठंतरी प्रयत्न थांबलेली आहे, शिथिल झालेली आहे, असं कधीकधी वाटतं प्रयत्न. पण देवाच्या वचनातून आपल्याला प्रयत्न वेगवेगळ्या चालीबद्दल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणून जो पहिला शास्त्रभाग मी काढलेला आहे तो म्हणजे इफिस्करास पत्र आणि त्याचं 4था अध्याय आणि पहिली 2 वचनं प्रयत्नो परत एकदा आपण वाचूया. इफिस्करास पत्र 4था अध्याय आणि पहिली 2 वचनं. कोणी वाचेल परत एकदा मोठ्याने? येस, देवाची स्तुती असो. सुरुवात कशाने केलेली प्रयत्न? शब्द काय आहे? सुरुवात. 4था अध्याय 1लं वचन, सुरुवात काय आहे? म्हणून. काय म्हटलंय? कशाबद्दल तो म्हणत आहे? म्हणून.
त्याने चांगलं सांगितलेलं आपल्याला. पुढं म्हणत आहे, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे पळा नाही म्हटलं, नाही चाला म्हटलेलं आहे. पण म्हणून शब्द का म्हटलाय त्याने? म्हणून, कारण ज्या वेळेला आपण म्हणून शब्द वाचतो त्याचा अर्थ असा होतो याने त्याच्या आधी काहीतरी सांगितलेलं आहे आणि मग त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याच्याबद्दल मग त्याने म्हणून शब्दाच्या नंतर सांगितलेलं आहे. पण मग मागे वळून जर आपण पाहिलं तर प्रियानो, त्यामध्ये आपल्याला दिसून येतं 3रा अध्याय इफिस्करास पत्र, त्याचा 3रा अध्याय आणि 14-15 वचनं जे आहेत तिथे म्हटलेलं आहे, ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. आता 14 आणि 15 वचन जरी वाचलं प्रियानो, तर ह्या शब्दावरून त्यांनी म्हटलेलं आहे, ह्या कारणास्तव. म्हणजे परत काय झालं, म्हणून शब्दासारखंच आलेलं आहे. पौलाचं हे पत्र जे आहे तो इफिसच्या मंडळीला काहीतरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांना तो सांगत आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही जर अपेक्षा करत आहात की हे तुमच्या जीवनात व्हावं तर ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आपण मागे जर गेलो तर प्रियानो, परत 2ऱ्या अध्यायाच्या 11 वचनामध्ये देखील प्रियानो शब्द म्हटलेला आहे, म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची आहेत अशा स्वतःला सुनती म्हणवणाऱ्या लोकांकडून बेसुनती म्हणवले जाणारे होता. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व देवविरहित असे जगत होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळ झालेले आहात. एक महत्त्वाचा मुद्दा प्रियांनो त्या ठिकाणी तो सांगत आहे. मी मुद्दामून थोडंसं मागे जाऊन तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगत आहे की इफिसच्या मंडळीमध्ये देखील प्रियांनो सुवार्ता त्या ठिकाणी गाजवण्यात आलेली आहे आणि ख्रिस्ताची सुवार्ता गाजवल्यानंतर त्यामध्ये बऱ्याच लोकांनी सुवार्ता स्वीकारली आणि प्रियांनो मंडळीची त्या ठिकाणी स्थापना झाली. मंडळीमध्ये हे ख्रिस्तीतर होते लोक, त्यांना ख्रिस्त माहीत नव्हता, त्यांना यहुदी धर्मसुद्धा माहीत नव्हता, परंतु त्यांनी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्या मंडळीमध्ये यायला लागले. त्यांच्याबरोबर यहुदी लोकसुद्धा त्या ठिकाणी ते आले आणि ह्या सगळ्या लोकांची भक्ती एकत्र त्या ठिकाणी चालली होती. आता ही भक्ती चालू असताना काही यहुदी लोकांनी जे दुसऱ्या मार्गामधून किंवा दुसऱ्या विश्वासामधून आले होते वेगवेगळ्या रीतीने त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आणि जसं मागेही म्हटलं होतं प्रियांनो की जिथे कुठे यहुदी लोक जातील आणि त्यांचं जरी परिवर्तन झालं किंवा त्यांनी येशू ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारलं तरी त्यांचं हेकेखोरपणा किंवा त्यांची जी त्या ठिकाणी सुरुवातीपासून परमेश्वरांनी दिलेली प्रथा होती की नवीन लोक प्रभूमध्ये येत आहेत तर त्यांची सुनता होणं फार गरजेचं आहे. अशाच प्रकारे प्रियांनो काही लोक त्या ठिकाणी सुद्धा होते आणि पौल ह्या बाकीचे जे विश्वासणारे लोक आले होते त्यांना धीर देत आहे, त्यांना वचनातून मार्गदर्शन करत आहे आणि त्यांना तो सांगत आहे की गरजेचं नाही की तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सुनता व्हायला पाहिजे, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या तुमची सुनता होणं फार गरजेचं आहे. आता हे लोक कुठल्या मार्गाने किंवा प्रभूमध्ये कसे वाढलेले आहेत त्याबद्दल प्रियांनो 2ऱ्या अध्यायामध्ये तिथं म्हटलेलं आहे की आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय, देहाने कसे होते ते
परराष्ट्रीय म्हणजे काय? इस्रायल लोक स्वतःला राष्ट्रीय म्हणायचे किंवा आम्ही देवाचे लोक आहोत, आणि बाकीचे जे आहेत परराष्ट्रीय दुसऱ्या राष्ट्रांमधून आलेले लोक आहेत त्यांना ते तुच्छ पण लेखायचे. पौल त्यांना आठवण करून देत आहे की तुम्ही दुसऱ्या राष्ट्रामधून येताना तुमची त्यावेळेला जी परिस्थिती कशी होती. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची मूर्तीपूजा करायचे, तुमचा विश्वास नव्हता. आज तुम्ही प्रभूमध्ये आलेला आहात, पण आज तुम्ही प्रभूमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. आता काही दुसऱ्या धर्मातून आलेले लोक एका बाजूला पावलाचं शिक्षण किंवा पावलाची त्या ठिकाणी जी शिकवण आहे ते सांगणारे लोकांचं ऐकायचं, काही यहुदी लोकांचं ऐकायचं. त्यांच्यामध्ये द्विधा मनस्थिती झाली होती. पौल त्यांना आठवण करून देत आहे की आधी तुम्ही परराष्ट्रीय होता, तुम्ही दुसऱ्या विश्वासामध्ये होता, त्याबद्दल त्यांना तो आठवण करून देत आहे. परराष्ट्रीय आणि ज्यांची सुनता हाताने केली म्हणजे देहाची आहे, अशा स्वतःला सुनती म्हणवणाऱ्या लोकांकडून बेसुनती म्हणवले जाणारे होता. हे यहुदी लोक काय करायचे, ह्या दुसऱ्या धर्मातून आलेल्या लोकांना म्हणायचे, त्यांना चिडवायचे किंवा त्यांना त्या ठिकाणी खाली बघायला लावायचे. काय, अरे तुम्ही बेसुनती लोक आहात, आणि तुम्ही जर बेसुनती आहात तर देव तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. अरे तुम्ही कसले विश्वासू, असं त्यांना त्या ठिकाणी प्रियानो वेगवेगळ्या रीतीने बोलायचे. पौल म्हणते, होय ते लोक तुम्हाला तसे करतात, पण आठवण करा तुम्ही दुसऱ्या मार्गाने आलेले आहात. पण आता तुम्हाला मी काय म्हणते 12 वचनामध्ये तो म्हणत आहे, ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित. नंबर 1, त्यावेळेला ख्रिस्तविरहित म्हणजे काय, की तुमच्याकडे ख्रिस्त नव्हता, तुम्हाला प्रभू माहीत नव्हता. इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे म्हणजे वाईट लोक आहात यहुदी धर्माप्रमाणे. वचनाच्या करारास परके म्हणजे परमेश्वराने वेगवेगळे करार केलेले आहेत. अगदी अब्रामापासून करार बघितले तर जुन्या करारामध्ये सापडतात, पण नवीन करार जो आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते सुद्धा तुम्हाला काही माहीत नव्हतं. वचनाच्या करारास परके, आशाहीन, तुम्हाला काही कुठली आशाच नव्हती की तुम्ही मृत्यूनंतर स्वर्गामध्ये जाल, ही खात्री तुम्हाला नव्हती, तुम्ही नक्कीच नरकामध्ये जाणार होता. व देवविरहित असे जगत होता. तुमच्याकडे खरा देव, जिवंत देव हा सुद्धा नव्हता, अशी परिस्थिती तुमची होती. आणि मग तो पुढं म्हणत आहे, परंतु एवढं सगळं काही झालं, पण तो काय म्हणत आहे 13 वचनामध्ये, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे कसे झालेले आहात, आता जवळचे झालेले आहात तुम्ही. म्हणजे देवापासून तुम्ही दूर होता, तुम्हाला आशा नव्हती, तुम्ही इस्रायलाच्या राष्ट्राच्या बाहेरचे लोक होता, तुम्ही बेसुनती होता, करार कुठलाही तुमच्याबरोबर देवाने केला नव्हता, अशा वाईट आणि भयंकर गोष्टीमध्ये तुम्ही होता. पण आता विश्वासाने तुम्ही जवळ आलेला आहात. कोणाच्या जवळ आलेला आहात, तर ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळ आलेला आहात. आता देवाच्या जवळ आलेला आहात. देवामध्ये अजून तुम्ही पूर्ण आलेले नाही आहेत, आता जवळ आलेला आहात. का बरं तो म्हणत आहे, कारण प्रियानो त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं सर्व काही जी जीवनातली कृती होती ती अजूनही देवाला प्रिय किंवा मंडळीला प्रिय अशी प्रियानो ते जीवन जगत नव्हते. आणि म्हणून पौल त्या मंडळीच्या लोकांना, तिथल्या सर्व विश्वासणाऱ्यांना संबोधत आहे की तुम्ही 4 अध्यायामध्ये काय म्हटले, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. तुम्ही अरे पूर्वी तिकडे राहत होता, त्याप्रमाणे तुमचं जीवन होतं, पण आता तुम्ही जवळ आलेला आहात, तुम्ही भक्तीमध्ये आलेला आहात, तुम्ही देवाच्या जवळ ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आता तुम्हाला शुद्ध करून या ठिकाणी प्रभूच्या सान्निध्यामध्ये आहात. तर तिकडे जसं जीवन जगत होता तशाच प्रकारचं जीवन इकडे जगू नका.
तिकडे जसं तुम्ही चालचलवणूक करत होता तशी चालचलवणूक आता इथं करायची नाही आहे. इथं वेगळं काहीतरी त्यांना तो आठवण करून देत आहे. प्रियानो, तुमचं पाचरण बघा, तो म्हणत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला प्रियानो आपण ह्या दुसऱ्या अध्यायामधून तिसऱ्या अध्यायाकडे येतो, दुसऱ्या अध्यायामध्ये प्रियानो तो म्हणत आहे की तुम्ही आता जवळ आलेला आहात. तिसऱ्या अध्यायाच्या प्रियानो 14 आणि 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे, या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे ठेवून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला जसे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी कसे व्हावे, बलसंपन्न. कुठं बलसंपन्न? बलसंपन्न कुठं व्हावं? अंतर्यामी. अंतःकरणातून बलसंपन्न व्हायला पाहिजे. आज माणसं बलसंपन्न म्हणजे प्रियानो बाह्यदृष्ट्या बॉडी कमवायची, बॉडी बिल्डर व्हायचं, याच्याकडे सध्या तरुणांचा सुद्धा ओघ तिकडं चाललेला आहे. बॉडी बिल्डर व्हायचं आणि मग व्यायाम कमी आणि पावडर जास्त खायची असं चाललेलं आहे. कारण त्यांना असं वाटतं की बाहेरून नुसतं बघितलं मला तरी लोकांनी म्हटलं पाहिजे अरे काय बॉडी आहे. आणि ते व्यायाम कमी आणि पावडर खातात आणि त्याने वेगवेगळे दुष्परिणाम होत आहेत. प्रियानो, डॉक्टर लोक किती सांगत आहेत त्यांना हे पावडर घेणं बंद करा आणि व्यायाम जो आहे तो व्यायाम व्यवस्थित करा. बाहेरून तुम्ही दिसताल कदाचित चांगले, शारीरिकदृष्ट्या प्रियानो व्यवस्थित दिसताल, पण अंतःकरणामधून बलसंपन्न व्हायला पाहिजे. म्हणजे काय तर प्रभूच्या विश्वासामध्ये कधीही न डगमगणारे, कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाणारे आणि देवाची इच्छा काय आहे समजून घेणारे आणि प्रभू आपल्याला कुठं घेऊन चाललेला आहे त्या मार्गाने चालणारे, अशा रीतीचे प्रियानो आत्म्यामध्ये वचनामध्ये प्रियानो बलसंपन्न होणं पाऊल मुद्दामून त्या लोकांना सांगत आहे. अरे पूर्वी तुम्ही देवाच्या जवळ नव्हता, तुमच्याबरोबर करार केलेला नव्हता, तुम्ही देशाच्या बाहेरचे वाईट दुसरे लोक होते, पण आता तुम्ही जवळ आलेला आहात. तर जवळ आलेला असताना आता तुम्हाला बलसंपन्न अंतःकरणातून होणं गरजेचं आहे. बाह्यदृष्ट्या बऱ्याच काही गोष्टी होतात किंवा करताल तुम्ही, पण अंतःकरणापूर्वक काय आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे, तो तुम्हाला आणि मला सुद्धा प्रियानो वचनामधून तो म्हणत आहे की पृथ्वीवरील प्रत्येक वंशात ज्या पित्यावरून नाव देण्यात आले त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो. इथे सुद्धा प्रियानो तो विनंती करतोय. चौथ्या अध्यायामध्ये सुद्धा तो विनंती करतोय की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला जसे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची, खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनास समजून घ्यावे. या स्वबुद्धीच अगम्य अशा ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्या, शक्तिमान व्हा, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्ण इतके परिपूर्ण व्हावे. एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणत आहे की बलसंपन्न होत असताना तुम्ही परिपूर्ण होणं गरजेचं आहे. आणि मग आता आपला जो चौथा अध्यायातला प्रियानो मुद्दा आहे की तो म्हणत आहे, म्हणून प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणास शोभेल असे चाला. तुम्हाला पाचरण झालेलं आहे आणि त्या पाचरणाबद्दल आठवण तो करून देत आहे. शोभेल असे तुम्ही चाला. तुमची चाल जी आहे कुठंतरी बिघडलेली आहे. मी मागच्या आठवड्यातच प्रियानो आठवण करत होतो की 2005 सालामध्ये ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या पायाला इजा झाली होती आणि माझा पाय
मला सरळ करता येत नव्हता, गुडघ्यामध्ये तो वाकला होता. आणि मग बरेच डॉक्टर केले, पण ज्या डॉक्टरांकडे मग मी गेलो होतो त्यांनी, ते खुर्चीवर बसले होते, त्यांच्यासमोर टेबल होता आणि दुसरे पेशंटसुद्धा होते. मी त्यांना काही सांगायच्या आधी ते मला म्हणाले, उठा आणि ह्या रूममध्ये चाला. तर मी चाललो. त्यावेळेला माझा पाय जो होता गुडघ्यामध्ये आखूड झाला होता, तो सरळच होत नव्हता. आणि आखूड झाल्यामुळे मी कसा तरी प्रयत्न करत होतो की सरळ चालण्याचा. ज्यावेळेला मी चाललो त्यावेळेला त्या डॉक्टरांनी बसायला सांगितलं. चालत असताना त्या डॉक्टरांना फक्त माझा कमरेच्या वरचा भाग त्यांना दिसत होता. आणि मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करण्याआधी की मला काय झालं आहे आणि कोणत्या पायाला झालं आहे, त्यांनी सांगितलं की तुमच्या डाव्या पायाला तुमच्या गुडघ्यामध्ये अशी इजा झालेली आहे आणि ती इजा बऱ्याच दिवसापासून तुम्हाला त्रास देत आहे. आता ही काही भविष्यवाणी नव्हती, पण त्यांना मी जखम किंवा पाय कसा माझा त्रास देतो हे सांगण्याआधी मी त्यांना विचारलं, तुम्हाला कसं कळालं की माझ्या या पायामध्ये त्रास आहे म्हणून. तर ते म्हणाले, मी ज्यावेळेला तुम्हाला चालायला सांगितलं ना त्यावेळेला मी तुमचे खांदे बघत होतो आणि ते खांदे कसे हालतात त्याच्यावरून समजतं की ह्या माणसाच्या कोणत्या बाजूला, इकडं चाललं तर इकडचा खांदं, इकडं चाललं लगेच समजतं. खांद्यावरून समजतं ह्यांच्या कोणत्या पायामध्ये काय झालेलं. त्या चालीवरून त्यांनी ओळखलं. आणि ती रूम फार मोठी नव्हती, अगदी थोडंसंच अंतर होतं. आणि त्यांनी असं आडवं चालायला सांगितलं आणि त्यांनी खांदे बघितले. आपली चाल बघून माणसाला समजतं की याच्याकडे काय दुखणं आहे. आज विचार करा, या भूतलावरती आपण जे जीवन जगत आहोत किंवा आपण चालत आहोत या भूतलावर, त्या देवाला नुसताच खांदा दिसत नाही, सगळं शरीर दिसतं. आपल्याला नुसतं बाह्यरीतीने तो बघत नाही आहे, तो अंतःकरणामधून सुद्धा बघत आहे की ह्याची चाल कशी चाललेली आहे. कदाचित चालताना फार आयटीत एखाद्या हिरोसारखा किंवा एखाद्या मिलिटरीमॅनसारखा चालत असेल, पण अंतःकरणातून तो कसा चालला आहे, ह्याची चाल कुठं बिघडलेली आहे, हे देवाला फार चांगल्या रीतीने माहीत आहे. पौलाला इफिसच्या मंडळीच्या चालीबद्दल, तो बाह्य चालीबद्दल म्हणत नाही आहे, पण तो अंतःकरणामध्ये त्यांना तो आठवण करून देत आहे. अरे तुम्ही आता जर प्रभूमध्ये आलेला आहात तर तुमची चाल कशी असली पाहिजे, तुम्हाला झालेल्या पाचारणाला शोभेल असं चाला तो म्हणत आहे. कशा रीतीने पाचारण झालेलं आहे ती गोष्ट तो आठवा म्हणत आहे. थोडक्यात परमेश्वराचं तुम्हाला बोलवणं जे आहे ते कुठल्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे. त्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रभूची आणि तुमची भेट कशी झालेली आहे तिकडे प्रियानो सर्वांचं लक्ष द्यायला प्रियानो तो सांगत आहे. आणि म्हणून त्याने आठवण कशी सुरुवात केलेली आहे तर तो म्हणत आहे, तुम्ही पूर्वी कोण होता, तुमचं जुनं स्टेटस काय होतं, तुम्ही कोणत्या प्रकारच्या लायकीचे होता, तुम्ही काय होता. आणि आज तुम्ही प्रभूमध्ये जर आहात तर आता तुम्ही कसं चाललं पाहिजे. आणि म्हणून तो त्यांना आठवण करून देत आहे. आणि म्हणून या 4थ्या अध्यायाच्या प्रियानो भागामध्ये 1ल्या वचनामध्ये तो म्हणत आहे की तुम्हास विनवून सांगतो. विनवून शब्द म्हणजे काय प्रियानो, विनंती करतोय तो, मंडळीच्या लोकांना विनवणी करतोय. कारण काय प्रियानो, कारण त्यांची चाल ही कदाचित इतरांना सुद्धा अडखळण असेल. तुमच्या स्वतःच्या जीवनामध्येच तुम्हाला त्रासदायक ते होणार आहे, परंतु तुमच्या तसं वागण्यामुळं, तुमच्या तशा चालीमुळं, तुमच्या तशा निर्णयामुळं इतरांना त्या ठिकाणी देखील त्रास होणार आहे. याकडे लक्ष द्या, कारण तुम्ही एकटे चालत नाहीये, तुम्ही ख्रिस्ती म्हणून मंडळीच्या लोकांबरोबर तुमचं चालणं चालू आहे. तर दुसऱ्यांना त्रास होईल असं चालू नका. लोकांच्या वेगवेगळी चाली प्रियानो आपल्याला माहीत आहे. लोक कसे चालतात. मला वाटत होतं वेगवेगळ्या लोकांना चालायला सांगावं, नाही का. कोणी कसं चालतं,
कोणी चालताना आयटीत कसं चालतं किंवा एखाद्याची स्टाईल असते नाही का. आणि मग काही लोक दुसऱ्यांच्या चालीचं कॉपीसुद्धा करतात. आपण तसं चालावं, आपल्याला चालता यायला पाहिजे. मग एखादा पायामध्ये नवीन जोडा आला तरी तो माणूस लगेच चाल बदलतो. पायात जोडा आला, त्या जोड्यामुळे चाल नाही बदलत बरं का, पण त्या जोड्याचा परिणाम डोक्यात झालेला असतो, ती डोक्यात चाल बदलते. एखादा अंगावर कपडा घातला की त्याची चाल बदलते, तो कलर बदलला की चाल बदलते. केस कापून आलं तरी चाल बदलते, दाढी करून आलं तरी चाल बदलते. खिशात पैसा असला किंवा नसला तरी चाल बदलते. मग विचार करा, माणसाच्या चालीवरून दुसऱ्यांना सुद्धा समजतं याने काय केले आज. आणि मग कधी कधी एखाद्याला असं वाटतं नाही का, काहीतरी लोकांनी बोलावं बाबा माझ्याकडे बघून. आज एखादे नवीन पॅन्ट घातली, एखादे नवीन शर्ट घातला आहे, ड्रेस घातला आहे, नवीन साडी घातली आहे, काहीतरी हेअर स्टाईल वेगळी केलेली आहे, तर लोकांनी बघून म्हणावं मला काहीतरी, बाबा अरे आज काहीतरी वेगळं दिसतंय हा. आणि असं जर कोणी बोललं नाही तर तो बिचारा परत त्याच्या जुन्या चालीवर येतो. आणि ती सुद्धा चाल लक्षात येते की अरे हा आत्तापर्यंत असा होता आणि आता कसा लगेच चालायला लागला, आता वेगळी चाल चालायला लागली. मग विचार करा प्रियांनो, जर मनुष्य आपल्या समोरच्या माणसाची चाल ओळखतो आणि त्याच्यामध्ये कोणता बदल झालेला हे जर त्याला समजतंय, तर आपला जिवंत प्रभू प्रियांनो अंतःकरणामध्ये असलेल्या गोष्टी किंवा त्याच्या विरोधामध्ये वागणं प्रियांनो हे त्याला तर लगेचच ओळखून येत असतं. तो लगेचच पाहतो की याची चाल कशामुळे बदललेली आहे. पाऊल ते एफेसच्या मंडळीच्या लोकांना प्रियांनो विनंती करत आहे की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. आणि ती चाल काय आहे, त्यांनी ती चाल सांगितली प्रियांनो. पुढे दुसऱ्या वचनामध्ये चाल सांगितली. ती चाल कशी आहे, पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता दाखवून एकमेकांना. का बरं तो म्हणत असेल प्रियांनो, का बरं तो सांगत आहे. त्याने दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या गोष्टी सांगितल्या नाही. तो चालीबद्दल म्हणत आहे, त्यांची चाल नम्रतेबद्दल तो म्हणत आहे. याचा अर्थ काय होता, ते नम्रतेने चालत होते का, त्याच्या विरोधामध्ये चालत होते. कसे, नम्रतेच्या विरोध काय, प्रौढी, घमंडी आहे की नाही. त्यांना फार काहीतरी वाटत असेल, कुठल्या तरी गोष्टींमुळे त्यांची चाल अशी चाललेली आहे की पाऊल त्यांना म्हणत आहे की नाही, नम्रतेने चालणं गरजेचं आहे. आधी नम्रता, मग मान्यता. जर माणसाकडे नम्रताच नाही आहे तर त्याला मान्य करणं प्रियांनो, इतर लोक कधी त्याला मान्य करत नाहीत. कुठल्या तरी गोष्टींमुळे त्याच्या जीवनामध्ये नम्रता दिसून येत नाही आहे, म्हणून पाऊल म्हणत आहे आधी पूर्ण नम्रता. नुसती नम्रता नाही म्हणत आहे, तो पूर्ण नम्रता. आणि मग दुसरा काय शब्द आहे, सौम्यता. त्याचा विरुद्ध, सौम्यताच्या विरुद्ध काय, मराठी भाषा, हा उद्धट, उर्मट. सौम्य नाही येतो. सौम्य म्हणजे काय, शांत. मी मागच्या वेळेला प्रियांनो सांगितलं होतं की सौम्यता जी आहे प्रियांनो ती मधला भाग आहे. एक अति आहे आणि एक दुसरी भाग एकदमच. सौम्यता म्हणजे काय, एका बाजूला उद्धट किंवा उर्मट असा मनुष्य आहे आणि दुसऱ्या बाजूला सौम्यता आहे, असं नाही. सौम्यताच्या अगदी दुसरा एक आहे, तो म्हणजे बुळचट किंवा लाजाळू. एक एकदम उद्धट आहे आणि एक एकदम बुळचट. या दोघांच्या मध्ये असलेला सौम्य माणूस. होय, एकदम कधी कधी बोलणं किंवा वागणं गरजेचं आहे. एखाद्याबरोबर बोलत असताना त्या ठिकाणी
आवाज वाढवून बोलणं सुद्धा गरजेचं आहे, पण कधीकधी शांत एकदमच त्या ठिकाणी लाजळू पण आहेत, अशी पण लोक आहेत. पण या दोघांचं मध्ये सौम्यता तसं त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत नाही. आणि म्हणून पौल काय म्हणत आहे, पूर्ण नम्रता, सौम्यता, आणि मग काय दिलं, सहनशीलता. याच्या विरोधात काय होतं, असहनशीलता. ते सहन करत नव्हते, त्यांना सहन होत नव्हतं. सध्याच्या काळामध्ये सहनशीलता फारच कठीण झाली आहे. लोक सहन करता येत नाही. ते म्हणतात की बाबा ईट का जवाब पत्थर से देंगे, सहन नाही करणार आम्ही का म्हणून सहन करायचं. आज विश्वासणाऱ्यांना, ख्रिस्ती लोकांना आजही आजच्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी लिहिलेलं हे देवाचं वचन आहे. परिस्थिती कशी असू द्या, वातावरण कसंही असू द्या, पण विश्वासणाऱ्यांची चाल ही पूर्णपणे पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता दाखवून मग काय म्हटलंय, एकमेकांना प्रीतीने वागवून काय घ्या, वागवून घ्या. हो, वागवू द्या नाही म्हटलेलं आहे, वागवून घ्या, त्यांना सामील करा, त्यांच्याबरोबर तुम्ही पण चाला. विश्वासणाऱ्यांची चाल, इफिसच्या मंडळीमध्ये तो म्हणत आहे, पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. त्यांना, विश्वासणाऱ्यांना, भले तो प्रियानो त्याच्या जीवनामध्ये समोरचा व्यक्ती कसाही असो, पण ही जी महत्त्वाची चाल आहे प्रियानो, या चालीबद्दल तो म्हणत आहे की होय, तुम्हाला प्रीतीने वागवून घ्यायचं, पण ती करत असताना पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवायची आहे. दुसरा एक भाग प्रियानो आपण वाचूया, 2 कोरिंथ 5 अध्याय आणि त्याचं 7वं वचन काय म्हटले. 2 कोरिंथ 5 अध्याय 7वं वचन. येस, त्याच्या आधी 6वं वचन काय म्हटलंय, म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वस्ती करत आहोत, तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत. येस, सुरुवाती इथं सुद्धा काय म्हटले प्रियानो, शब्द वापरलाय त्याने, म्हणून. काही ना काहीतरी तो प्रियानो सांगत आहे. आणि त्यामुळे म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगतो की काय, आम्ही शरीरात वस्ती करत आहोत, तोवर आम्ही प्रभूपासून दूर झालेले असे आहोत. कोणापासून दूर झालेत, प्रभूपासून. म्हणजे काय, प्रभूपासून दूर झालेला होता. पौल म्हणतोय प्रियानो, जगणे माझ्यासाठी ख्रिस्त. म्हणजे काय, जगणं माझ्यासाठी ख्रिस्त, म्हणजे जे काही मी जीवन जगेल ते ख्रिस्तासाठीच जगणार. आणि पुढचं काय शब्द, मेलो तर लाभ आहे. फॉर मी टू लिव्ह इज क्राइस्ट अँड टू डाय इज गेन. जगलो तर ख्रिस्तासाठी आणि मेलो तर लाभच आहे. म्हणजे काय, लाभ का म्हणत आहे, जगलो तर लाभ का नाही म्हणत आहे तो. जगलो तर ख्रिस्तासाठी, माझ्यासाठी नाही, दुसऱ्यासाठी नाही, कुटुंबासाठी नाही, मी ख्रिस्तासाठी जगेल तो म्हणत आहे. जगलो तर ख्रिस्त आणि मेलो तर लाभ. त्या देवाजवळ जाण्याची उत्कंठा त्याच्यामधून दिसून येते. आणि इथे देखील प्रियानो तो काय म्हणत आहे 6व्या वचनात, म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो. का बरं धैर्य धरतो, कारण आम्हाला प्रभूची सुवार्ता सांगायची, प्रभूची घोषणा आम्ही करत आहोत, त्याच्या राज्याबद्दल सांगत आहोत, आणि म्हणून आम्हाला धैर्य धरणं गरजेचं आहे. आम्ही शरीरात वस्ती करत आहोत. आम्ही शरीरात वस्ती करत आहोत म्हणजे काय, थोडक्यात परत एकदा तो म्हणत आहे, आम्ही जिवंत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर झालेलो आहोत. तो जगत आहे भूतलावरती, पण त्याच्या
या वाक्यावरून एक उत्कंठा दिसून येत आहे की ज्या प्रभूपासून मी दूर झालेलो आहे, या शरीरामध्ये जगतोय पण मी प्रभूपासून दूर आहे, मला त्या प्रभूच्या जवळ लवकर जायचं आहे, त्याच्या सान्निध्यामध्ये मला राहायचं आहे. तर ते मी माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत प्रभू मला देईल संधी या भूतलावर, तोपर्यंत मला ती ओढ लागणार आहे सारखं की मला घरी माझ्या देवाकडे प्रभूकडे मी कधी जाईल. आपल्या मंडळीतले सुद्धा बरेचसे तरुण तरुणी घरापासून दूर आहेत. याचा अर्थ काय होतो? ते दूर आहेत तर त्यांना घरची आठवण येत असेल का? आठवण येत असेल. नुसतीच आठवण येत असेल का घरापासून दूर असल्यावर? हो, तिकडे ते रमले पण असतील, पण ज्या वेळेला प्रियानो ते काम करत असतील, रमले जरी असतील, तरी सारखं वाटत असतं त्यांना की कधी एकदा संधी मिळेल आणि घरी जाऊन येईल, माझ्या प्रिय लोकांना भेटेल. ती उत्कंठ जी असते प्रियानो. मग काही लोक फक्त आज जिल्ह्याच्या बाहेर आहेत, काही महाराष्ट्राच्या बाहेर असतील, काही देशाच्या बाहेर असतील, परदेशामध्ये. पण जे त्या ठिकाणी दूर गेलेले आहेत आपल्या प्रियजनांपासून, त्यांना ओढासारखा लागलेला असतो की कधी एकदा घरी जाईल. पण त्याचा अर्थ तिथलं काम ते अर्धवट सोडतात असं नाही, ते प्रामाणिकरीतीने करतात. आणि ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला परत एकदा ते येतात. पाऊल अगदी प्रियानो अशाच प्रकारे तो म्हणत आहे की या भूतलावरती जोपर्यंत आम्ही शरीरात आहोत त्याला थोडंसं दुःख वाटत आहे, अरे ह्या शरीरामध्ये राहून काय उपयोग, लवकर त्या प्रभूकडे गेलेलं किती चांगलं राहील. त्या प्रभूच्या सहवासामध्ये त्याच्याबरोबर संगती करण्यामध्ये त्याला फार उत्कंठा लागलेली आहे प्रियानो. थोडक्यात तो या भूतलावरच्या गोष्टींमध्ये रमलेला नाही किंवा इथं कायमस्वरूपी राहावं आपण अशी त्याची इच्छा बिलकुल नाही आहे. त्याला कायमस्वरूपी आपल्या प्रभूच्या सान्निध्यामध्ये राहावं, कारण इथलं आयुष्य हे कमी आहे, सीमित आहे, अल्प असं आहे. पण तिथलं जीवन हे सार्वकालिक अनंत काळाचं जीवन आहे. तिथे जाण्याची उत्कंठा प्रियानो त्याला लागलेली आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे तुमची चाल कशी असू द्या. मग तो पुढं म्हणत आहे, म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वस्ती करत आहोत तोवर प्रभूपासून दूर आलेले असे आहोत. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही विश्वासाने चालतो. आणि काय विश्वास आहे? एक दिवस प्रभू येणार आहे. एक दिवस हा प्रभू खाली आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना तो घेऊन जाणार आहे. मग या शरीरामध्ये असूस्तोरच नाही तर शरीरामधून आमचा प्राण निघून गेला तरी आम्हाला ती आशा मात्र आहे, तो विश्वास आहे की प्रभू येणार आणि एक दिवशी आम्ही त्याच्या सान्निध्यामध्ये राहणारच. आम्ही विश्वासाने चालतो. कोणी तिकडे व्हिजिट करून आलेलं नाही. आता माणसाचा प्रयत्न चालू आहे, चंद्रापर्यंत तर मजल मारलेली. आता कुठं जायचं आहे त्याला? हा, मंगळावर. पण ते मंगळावर जाणं त्याला आता सोपं वाटायला लागलेलं आहे. आणि तिथल्या वातावरणाची सगळी परीक्षणं झालेली आहेत. आणि एक अशी बातमी पण मी वाचली की जे सायंटिस्ट आहेत त्यांनी एक जाहिरात दिली होती. आणि दोन का तीन अशा वेगवेगळ्या जाहिराती होत्या. एक जाहिरात होती की मला वाटतं एका खोलीमध्ये 3 महिने झोपून राहायचं. 3 महिनेच होतं ना काहीतरी. एका खोलीत 3 महिने फक्त झोपायचं, खोलीतच राहायचं, बाहेर जायचं नाही. 3 महिने तुम्हाला सगळं खाणं पिणं तिथंच मिळेल. संशोधन चाललंय की एकाच खोलीमध्ये राहून त्या वातावरणामध्ये त्यांना ठेवून माणसाच्या प्रकृतीत काय बदल होतो. 3 महिने. आणि त्याच्यासाठी तिथलं वातावरण सगळं चांगलं राहीलच, पण लाखो रुपये
तुम्हाला त्यासाठी 3 महिन्यात कमवता येतील, जर कोणी तयार असेल तर. काही लोकांनी केलं वाटतं ॲप्लिकेशन. दुसरं एक प्रियांनो त्यांनी आव्हान ठेवलं होतं शास्त्रज्ञांनी, की आपल्याला मंगळावरती जाऊन त्या ठिकाणी मंगळ जो ग्रह आहे तिथं जाऊन राहायचं आहे. तर एक फोटो त्यांनी दाखवला एका मुलीचा आणि सांगितलं की ही मुलगी त्या मंगळ ग्रहावरती जाऊन राहायला तयार आहे आणि हे स्वयं तिने निवडलेलं आहे. ती जाऊ शकते तिथंच राहू शकते आणि परत येण्याचा मार्ग नाही आहे. आणि तिच्या मनाची तयारी तिने केलेली. तिचा फोटो पण छापला आहे सोशल मीडियावर, की स्वतःहून व्हॉलेंटियर म्हणून तिने हे चूज केलेलं आहे, निवडलेलं आहे की ती एकटी जाईल आणि तिच्यासाठी सगळं काही पुरवण्यात येणार आहे तिला राहण्यासाठी, जोपर्यंत ती जीवन जगेल त्या ठिकाणी. मग ते प्राणवायू असू द्या, खाणंपिणं असू द्या, सगळं काही तिला त्या यानामध्ये पाठवलं जाणार आहे आणि तिथं वस्ती ती करायला तयार आहे. आणि तिने निवडलं ते. आणि तिच्या मागे तिच्या घराच्या लोकांना कोट्यवधी पैसे मिळणार आहेत तिच्या या कार्यासाठी. आता हे संशोधनाचा भाग आहे. कुणीतरी शास्त्रज्ञ म्हणतात कुणीतरी तसं करणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी मानवाला अंतराळात पाठवण्याच्या आधी कोणाला पाठवत होते माहिती आहे का? पाठवलं त्यांनी माकडांना पाठवायचे, कुत्र्यांना पाठवायचे, अंतराळात पाठवायचे. ते त्यांच्यावर काय परिणाम होतो त्याच्यावरून ते शिकायचे. आणि मी बऱ्याच गोष्टी तशा वाचल्या. मला लहानपणापासून ती एक आवड होती की हे काय करतात वरती, कसं असतं ह्यांचं. आता माणसाला कुठंतरी मंगळ ग्रहावर पाठवायचं आहे, तर त्या मुलीने निवडलं आहे की मी तिथं जाऊन राहते, परत येणं नाही मला माहिती, मी तिथंच खलास होणार, प्राण जाणार माझा. आणि म्हणून तिचं ते ट्रेनिंग आता सुरू आहे सध्याच्या काळामध्ये. अजून ते ट्रेनिंग तर सुरू झालेलं आहे मला वाटतं, पण तिथपर्यंत अजून तिला पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. व्हॅक्यूम, अंधार, अननोन, काहीच माहीत नाही, पण जायला तयार आहे, उत्सुक आहे. तिला ट्रेनिंग दिलं जात आहे आणि परत येणं नाहीच. आज विश्वासणाऱ्यांना प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गातून, की जिथं कुठलाही माणूस गेलेला नाही, पण तिथून देवाने पुढाकार घेतला आपल्या आणि त्याला भूतलावरती आपल्यासारखं मानवच रूप धारण करून पाठवले. आता देवाच्या बाजूने प्रियांनो थोडासा विचार केला तर देवाने सुद्धा या भूतलावरती प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलेलं. जसं इकडचा माणूस आता अननोन ठिकाणी, माहीत नसलेल्या ठिकाणी जातोय, पण परमेश्वराने मनुष्याचं रूप धारण करून भूतलावर पाठवलं आणि तो इथं आला, आपल्यामध्ये त्यांनी वस्ती केली, सगळ्या काही गोष्टी सांगितल्या, तिथं आम्ही कसे आहोत, कोण आहोत, देवाची ओळख करून दिली प्रियांनो. आणि परत एकदा रिटर्न गेलेला आहे तो. आणि तो सांगत आहे, आव्हान करत आहे की जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांनी अशाच प्रकारे चालावं, तरच तिथं तुम्ही पोहोचणार आहात. आणि ते चाल जी आहे पाऊल इथं त्यांना सांगत आहे. करेंच्या मंडळीला, आम्ही विश्वासाने चालतो, आम्ही पाहिलेलं नाही तिथं. त्या मुलीला माहीत नाही तिथं काय आहे, कोणते प्रसंग त्या ठिकाणी खरंच कसे होणार आहेत, पण तरी तिने स्वतःच्या मनाची तयारी केली प्रियांनो. तिथं कोणी जाऊन परत आलेलं नाही आहे. कुठली माहिती प्रियांनो जी आहे तिथं कसं करायचं, काय करायचं, ते शास्त्रज्ञ अंदाजाने करून सांगत आहेत तिथे. आणि ती किती वर्ष त्या ठिकाणी खरंच जगेल. कदाचित भूतलावरती ती जास्त वर्ष जगू शकली असती, पण तिकडे गेल्यानंतर तिचं आयुष्य एकदम लवकर सीमित होणार आहे, हे सुद्धा शास्त्रज्ञांना आणि तिला सुद्धा माहीत आहे. पण तरी तिने स्वतःच्या मनाची तयारी केलेली आहे. आज विचार करा, तुमचं आणि माझं जीवन असं व्हॅक्यूममध्ये, पोकळीमध्ये नाही सोडत आहे देव. देव म्हणत नाही आहे की असं चाला नंतर बघू, स्वर्गामध्ये घ्यायचं नाही घ्यायचं, अशा हवेतल्या गोष्टी नाही सांगितलेल्या. त्याने एकदम प्रॉपर, व्यवस्थित स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्रामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये प्रियांनो दाखवून दिलेल्या आहेत. आणि म्हणून तो म्हणत आहे की तिथं जर यायचं असेल
इथं तुमची चाल तुम्ही चेक करा कशी आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे करंटच्या मंडळीला, म्हणून आम्ही सर्वदा पहिली गोष्ट काय करतो, धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वस्ती करत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर झालेले आहोत. आणि मग पुढे काय म्हणत आहे 7व्या वचनामध्ये, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. 8वं वचन, आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह ग्रहवास करणे हे आम्हाला अधिक काय वाटते, बरं वाटतंय. प्रभू बरोबर राहणं बरं वाटतंय आम्हाला. आम्ही त्यापासून दूर आलेलो आहोत. म्हणजे पौल हे सुद्धा सांगत आहे की आपण सगळे तिथूनच इकडे आलेलो आहोत. इथं कायमस्वरूपी राहण्यासाठी देवाने नाही पाठवलेलं. आपण तिथून इकडे आलेलो आहोत आणि परत आपल्या मायदेशी, आपल्या देवाच्या घरी, त्या स्वर्गामध्ये आपल्या प्रियजनांकडे जाण्यासाठी बरं वाटलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, विश्वासाने चाला की होय तिकडच्याच गोष्टी आहेत. माझ्या एका मित्राला लॉ कॉलेजमधल्या त्याच्या प्रश्नांना उत्तरं मी देत होतो आणि त्याला मी हे सांगत होतो की बाबा हे खरं आहे, सगळं हे खरं आहे. तुम्हाला आम्ही सांगतो हे एवढ्यासाठीच की तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा. आणि विश्वास ठेवून तुम्ही अनुभव घ्या, कारण तिथून एक प्रतिनिधी इकडं आलेला आहे आणि तो इथं येऊन परत एकदा रिटर्न पण गेलेला आहे. त्या मुलीसारखं नाही आहे की जिची निवड मंगळ ग्रहावरती प्रियानो झालेली, की एकदाच गेली की गेली तिकडं. अरे पण तिकडून एक जण इथं आला आणि इथं तो मेला, इथं तो परत एकदा पुनरुत्थित झाला आणि तो परत गेलेला आहे तिथंच. आणि आता तो म्हणत आहे की तुम्ही सुद्धा तिथं यायला जर मागत आहात, विश्वासाने चालणं गरजेचं आहे. हे सगळं आतापर्यंत भूतलावरती कधी झालेलं नव्हतं. पौल म्हणत आहे प्रियांनो, आम्ही धैर्य धरत आहोत, शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह ग्रहवास करणे हे आम्हाला अधिक बरे वाटते. म्हणून परत एकदा 9 वचनामध्ये, म्हणून आम्ही ग्रहवासी असलो किंवा दूर असलो, आलेले असलो तरी 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 पुढं काय म्हटले, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. हौस, विश्वासाने तर चालायचं आहे पण त्याला संतुष्ट करण्याची हौस आहे आम्हाला. स्वतःला संतुष्ट करण्याची हौस नाही. अशा प्रकारची चाल, विश्वासाची चाल पौल म्हणत आहे विश्वासणाऱ्यांची असली पाहिजे. हौस आहे, त्याला बरं वाटायला पाहिजे, त्याला संतुष्ट करायचं आहे, त्याला सॅटिस्फाय करायचं आहे. कारण त्याला जर त्या ठिकाणी संतुष्ट करत असू इथं राहून, तरच तो त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे. त्या मुलीला त्या मंगळ ग्रहावरती पाठवायचं आहे, परंतु तिला ते ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. आणि तिने जर ट्रेनिंग घेतलं तरच ती तिथं जाणार आहे प्रियांनो. हवेमध्ये तिला काय रॉकेटमध्ये बांधून तिला सोडून देणार नाही आहे, पण तिथं गेल्यानंतर सुद्धा तिला तिथं राहायचं आहे, जगायचं आहे आणि ते सगळं कसं करायचं आहे याचं ट्रेनिंग तिला तिथं दिलं जात आहे. तिला माहिती आहे मला रिटर्न परत यायचं नाही आहे. आणि तिथं काय फार चांगली गोष्ट नाही आहे. तिथं कुठल्या प्रकारचं सुखसोय नाही आहे, वातावरण नाही आहे, माणसं दिसणार नाही आहेत, प्राणी दिसणार नाही आहेत, कोणच नाही आहे. आपल्यापेक्षा भयंकर टेम्परेचर सुद्धा तिथं राहणार आहे, पण तरी ती जायला तयार आहे. इथं आपल्याला सगळं काही सांगितलंय देवबापाने. मी कुठं राहणार, मी काय आहे, मी कोण आहे, मी कसा आहे.
आणि तो म्हणत आहे या तिथे, आमंत्रण देत आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो 9 वचनामध्ये म्हटलं आहे, आम्ही ग्रहवासी असलो म्हणजे काय, इथं राहत असलो घरामध्ये आमच्या शरीरामध्ये, किंवा दूर असलो म्हणजे या शरीरातून आम्ही निघून गेलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची हौस आहे. कारण 10वं वचन, कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा रिटर्न. सगळ्यांनाच जायचं, प्रभूच्या सान्निध्यात सगळे जाणं. पण काही लोकांना सार्वकालिक जीवन त्याच्या सान्निध्यामध्ये, पण काही लोकांना सार्वकालिक जीवन नरकामध्ये. 2 वेगवेगळ्या गोष्टींसाठी जायचं. आपल्याला कुठं जायचं आहे? मग जिथं जायचं आहे तिकडं चालत जातो का नाही आपण व्यवस्थितच? मग ते वाहनामधून जाऊ आपण, पण त्या वाहनामध्ये जाण्यासाठी चालतच जावं लागतं ना. का जायचं आहे म्हटल्यावर येतात कंडक्टर बसवाले, चला ह्याला उचलून घेऊन चला बसमध्ये बसवा. प्रायव्हेट गाडी आली तरी ते लोक येतात, ड्रायव्हर, अच्छा मुंबईला जायचं का, चला उचला ह्याला घेऊन बसा गाडीमध्ये. नाही, आपल्याला चालतच जायचं आहे. त्या गाडीमध्ये सुद्धा, त्या विमानामध्ये सुद्धा, त्या बसमध्ये सुद्धा. चाल आपली काय आहे, कशी आहे? काही लोकांना असंही असतं, त्यांना उचलून बसावंच लागतं आजारी असलं तर, काय दुखापत असली तर त्यांना घेऊन बसवावं लागतं. पण तुम्ही आणि मी शारीरिकदृष्ट्या बोलत नाही आहे प्रियानो, आपण बोलत आहोत आध्यात्मिक चाल कशी आपली प्रिया. आपण कसे चालत आहोत, आपण कुठं चाललो आहोत? चालत तर आहोत, अरे पण कुठं चाललो आहोत आपण? त्या प्रभूच्या मार्गामध्ये आहोत का? 12 शिष्य निवडले, पण कमीत कमी मी म्हणेल त्यातले ते 12 शिष्यांनी 3.5 वर्ष त्याच्याबरोबर चालले. 3.5 वर्ष चालले त्याच्याबरोबर. आणि त्यालाच म्हणतो आम्ही प्रियानो, आज पाळक व्हायचं असेल तर विद्यापीठाची परीक्षा द्यावी लागते, अभ्यासक्रम. आणि मग काही लोक म्हणतात प्रभूच्या शिष्यांनी कुठं विद्यापीठाची डिग्री घेतली होती? अरे अख्खं विद्यापीठ त्याच्याबरोबर होतं, अख्खं विद्यापीठ 3.5 वर्ष त्याच्याबरोबरच होते, शिकत होते ते सगळे. आपलं चाल प्रियानो कशी आहे? आपण कुठं चाललो आहोत? आपण नक्की त्याच मार्गाने चाललो आहोत का, की जिथं प्रभू गेला आहे? त्या पवित्रतेच्या मार्गामध्ये विश्वासाने, धैर्याने आपण चालत आहोत का, का त्याच्या विरुद्ध चाललो आहोत आपण? आपली चाल ओळखणं प्रियानो फार गरजेचं आहे. लहान असताना मला आत्याकडे ठेवलं होतं. खूप लहान होतो मी. शाळा पण जस्ट बालवाडीसारखं काहीतरी होतं ते, म्हणजे अंगणवाडी, नर्सरी काहीतरी होती. निगडी या ठिकाणी, म्हणजे जिथं आम्ही राहतोय आत्ता, तिथं लहानपणी आत्याकडे राहिलो होतो. आणि एका नर्सरी शाळेमध्ये, म्हणजे निगडीपासून आकुर्डी नावाचं एक दुसरं छोटंसं शहर, तर त्या आकुर्डीला, म्हणजे इथून नगरपर्यंतच मला वाटतं डिस्टन्स असेल, तर तिथं शाळा होती. आणि फार, नगर म्हणजे खूप लांब सांगितलं, जवळच कायनेटिक चौकापर्यंत सांगेल. तर एका बाईला, का बाई होती का मुलगी होती, तिला सांगितलं होतं शाळेतल्या मुलांना घेऊन यायचं घरी आणि शाळेमध्ये घेऊन जायचं. तर बरेच दिवस 2-4 मुलांचे हात धरून, बॅगा धरून ती घेऊन जायची आम्हाला. आणि मग तिच्या मागं मागं आम्ही फरफडत चालायचो. ते एक दिवशी काय झालं माहीत नाही, तिचं आणि त्या बाईचं किंवा आमच्या आत्याबरोबर तिचं वाद झाला होता का काय. तर त्या आकुर्डीमध्ये शाळेतून बाहेर आलो आणि ती मला म्हणाली, नाही मी तुला नाही घेऊन जाणार, तू जा. आता कशाने झालं होतं माहीत नाही, मला काहीच आठवत नाही. तर इकडं निगडी, आकुर्डीवरून निगडीला जायचं आणि आकुर्डीवरून इकडं पुण्याच्या दिशेला चिंचवड आणि हे ते लागतं. त्या आकुर्डीमधून बाहेर आलो शाळेतून, ती म्हणाली नाही मी नाही नेणार तुला. आणि ती गेली निघून. त्या गर्दीमध्ये ती कोणत्या दिशेला गेली मला काहीच माहीत नाही.
आणि मग मी आपलं, माझी ती पाटी होती आणि वॉटर बॉटल होती, मी आपला निघालो इकडं. आता जायचं इकडं, पण मला त्या गर्दीत माहीत नाही ही कुठल्या दिशेला गेलं, काही माहीत नव्हतं ते आजूबाजूला. मी आपोआप ह्या बाजूला पुण्याच्या दिशेला निघायला लागलो आणि एकटाच रोडवरून चालतो. त्यावेळेला बॉम्बे पुणे हायवे रोड छोटा होता आणि वाहनं पण फार कमी होती. चालत असताना महानगरपालिकेची शाळा दिसली. ती लांबवर होती आणि सुमसाम होतं एकदम. तर तिथल्या हेडमास्टरने त्यांच्या केबिनमधून बघितलं, एक लहान पोरगं पाटी घेऊन हायवेवरून चालले, वर्दळ फार कमी, खूपच. मग त्यांनी पटकन एका पिऊनला पाठवलं, हे पोरगं एकटं कसं काय चाललं आहे. मग त्यांनी त्या वॉचमनने मला, म्हणजे पिऊनने मला उचललं आणि आणलं आणि त्यांनी नाव विचारलं. मी नाव सगळं सांगितलं, पण माझं नाव मी हिडदुकीकर सांगितलं, पण कुठं राहतो काय म्हटलं माहीत नाही मला. मग त्यांनी ती पाटी बघितली आणि पाटीवरती माझ्या आत्याचं नाव लिहिलेलं होतं आणि तीसुद्धा नगरपालिकेचीच शिक्षिका होती. आणि तिने विचारलं, तुझ्या आत्याचं नाव रत्नमाला आहे? म्हटलं हो हो. मग मला माहिती तू कुठं राहतो. त्यांनी ताबडतोब त्या शिपायाला सांगितलं की जा निगडीला आणि असं सोड. घरी आल्यानंतर मला पण बरं वाटलं. संध्याकाळी वडील पण आले पुण्यावरून, पुण्यात राहत होते ते, आले तिकडे, त्यांना समजलं हे सगळं. आणि ते म्हणाले, तू इकडं का चालला होता? म्हटलं मला माहीतच नाही, इकडं जायचं का इकडं जायचं. त्या बाईने हात सोडला, मी चाललो इकडे. माझ्या दृष्टिकोनातून मी बरोबर चाललो होतो की रस्त्याने जायला लागतं कडेकडेने. मग ते इकडून जायचं का इकडून जायचं हे नाही सांगितलेलं. कधी कधी विश्वासणारे लोक चाललोय आपण, पण नक्की कोणत्या दिशेला चाललेलो आहे? ख्रिस्त ज्या मार्गाने गेलाय त्या दिशेला चाललोय का त्याच्या विरुद्ध चाललोय आपण? ज्या दिशेला चालला पाहिजे तिकडे चालत नाही. वाटतंय आपल्याला आपण चाललोय प्रियानो, आपली चाल दर दिवशी प्रियानो चेक करणं गरजेचं आहे. आणि त्या चालीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर चाल कशामुळे बदलते? मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, माणसाची चाल कशामुळे बदलते? कितीतरी गोष्टी आहेत नाही का. अंगावर एखादा कपडा चढला, कटिंग झाली तरी चाल बदलते. कधी की पायातला जोडा हा त्रासदायक असतो, चांगलाच असतो नेहमी नाही. नवीनसुद्धा जोडा काय करतो? चावतो, बूट चावतो, सँडल चावतात आणि त्याची चाल बदलते प्रियानो. नवीन आहे. कधी कधी जीवनामध्ये अशा काही गोष्टी होत असतात आणि घडत आहेत की आपल्याला वाटतं ही चाल बरोबर चालली आहे, पण प्रियानो चेक करून बघा. चेक करणं गरजेचं आहे. मंडळीतल्या प्रत्येकाला पाहणं गरजेचं आहे, आपली चाल कशी चालली, कुठं चाललो आहे, प्रभूच्या मार्गाने आहोत का वेगळ्याच मार्गाने चालू. प्रभू तुम्हाला सहाय्य करू. प्रार्थना करू. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझा आभार मानतो या वचनांसाठी. तुझी कृपा दया दिली आणि प्रभू आज पुन्हा एकदा आमची आध्यात्मिक चाल ही बिघडलेली आहे का प्रभू? खरंच ती तुझ्या मार्गामध्ये आहे का? त्या चालीमध्ये, त्या मार्गामध्ये कोणती अडखळणं आहेत ही पाहण्यास प्रभू आम्हाला मदत कर. आम्ही योग्य दिशेला तुझ्या वचनाप्रमाणे चालावं ही तुझी अपेक्षा आहे. आम्ही आभार मानतो की आमच्या या मार्गामध्ये, या पवित्र जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तू आमच्यासमोर एक आदर्श म्हणून प्रभू तू पाठवलंस आणि त्याच्याच मार्गामध्ये चालण्यास आव्हान आम्हाला तू करत आहे. ये प्रभू, आम्ही दुसऱ्याच व्यक्तीच्या मागे जाऊ नये. आम्ही खरोखर जे प्रभूने सांगितलेलं आहे वचनाप्रमाणे प्रभू आम्ही चालावं, जगातल्या गोष्टींप्रमाणे आम्ही चालू नये. आमचं तू सहाय्य हो प्रभू, मार्गदर्शन कर. कोणालाही प्रभू परमेश्वर भटकू देऊ नकोस. हा जगातले लोक मार्ग शोधत आहेत, त्यांना खरा मार्ग सापडलेला नाही. परंतु आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आम्हाला मार्ग तर सापडलेला आहे. आम्हाला आमचा मार्गदर्शक म्हणून खरोखर धन्यवाद देतो. तुझा पवित्र आत्मा देखील प्रभू तू आम्हाला दिलेला आहे की ह्या जगामध्ये आम्ही योग्य त्या गोष्टी कराव्यात आणि आमचं चाल जी आहे ती स्वर्गाच्या दिशेने असू दे. पुन्हा एकदा प्रभू आज या तुझ्या प्रिय मंडळीला आणि मंडळीतल्या सर्व लहान थोर प्रियजनांना तुझ्या गौरवी हातामध्ये आणि या चालीमध्ये चालण्यास, विश्वासाने, धैर्याने चालण्यास प्रत्येकाला तू मदत कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो ऐक बाबा. उभे राहूया प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बाबा,
तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर जमा असते. जसे आमच्या ऋण्यासून सोडले तसे तू आमची ऋण्या मास आणि मास परीक्षित नकोस तर हा मास वाटपच. कारण की राज्य सामर्थ्य आणि हे सर्व काळ तुझे चालत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्वांबरोबर असो.